मी कसं म्हणतो, आपल्या आनंदीचं लग्न लवकर आटपून टाका म्हटलं, उरकून टाका लवकर. हो ना, लवकर सुरकायचं आहे तिचं लग्न, लवकर उठून टाकू म्हटलं. हो, आता आपल्या तुळसाबाईचे लग्न झाले की तिथी काढून घ्या लग्नाची आणि लवकर उरकून टाका. कसं आता मला तर भेव लागत आहे बाप्पा. तुम्हाला माहित नाही का आता चित्रलेखाबाईसोबत कसं झालं तर साक्षगंध झालेलं तुटलं ना त्या पोरीचं, सोरीक तुटली ना, माहित नाही का तुम्हाला? हो हो, माहिती आहे मला. हो बाप्पा, मी नवी तेच म्हटलं येईल की लवकर लग्न उरकून टाका आनंदीचं. काही टेन्शन नाही. आता चित्रलेखाबाईचं पा बरं, कोणतरी तिथं जाऊन काळी केली म्हणते पोरीच्या वाऱ्यात आणि सोरीक तुटली म्हणते त्या पोरीची. आपल्या आनंदीसोबत असं झालं तर मग काय करसान? वहिनी काही बोलता का? असं नाही होत, काय कोणी काळी करील? आपल्या घरातले चांगले आहेत लोक. नाही हो बाप्पा, तुम्हाला माहित नाही आपल्या गावातलं स्वतः म्हणते कोणतरी काळी करणारं. आणि म्हणून तर त्या पोरीची सोरीक तुटली. किती चांगली पोरगी आहे ते, हां किती चांगली आहे माहित नाही का तुम्हाला? हो बाप्पा, आनंदीची बाबा मुन्नी बरोबर म्हणत आहे. लोक जातात म्हटलं जातात. आता आनंदीची सोरीक झाली तर पुरे लोक जात आहे म्हटलं. एवढा चांगला पोरगा भेटला, एवढा चांगला पोरगा भेटला, डॉक्टर आहे, असा आहे तसा आहे. लोक लय जाऊ राहिले म्हटलं. तुम्हाला नाही माहित आपल्या आनंदीसोबत असं केलं तर काय करसान बाप्पा? नाही बा, फालतू घेऊ राहिली तू. हा बाप्पा, फालतू नाही बुरायली. तुम्हाला नाही माहित गावातले लोक कसे आहेत. चांगले नाही आहे. नाही वहिनी, चांगले लोक आपल्या गावातले, काय तुझ्यात? एखादा माणूस असते काळी करणारा, मग का पुरे गावच खराब आहे का? गावातले लोक नाही, आपल्या गावातले लोक चांगले आहे. मला माहित आहे कोण काळी केली होती. मला माहित आहे चित्रलेखाबाईची जी पोरगी आहे ना, तिची सोयरक कोण तोडली हे सर मला माहित आहे, सर माहित आहे मला. त्याच्यावर नजरच आहे माईवाली. कोण आहे हो बाप्पा, कोण आहे? माहित आहे ना मला, माहित आहे. काय मला सांगेन ना मी, काय मला सांगेन, त्याच्यावर पुरी नजर आहे माईवाली. का मारती भाऊ, तुम्हाला सांगितलं होतं ना मी ना? हो हो, सांगितलं तुम्ही ना, त्याच्यावर नजर माहिती आहे. आपल्या आनंदीच्या परत काही काळी केली ते ना, तर मग सांगतो ना तिला मी. मग सांगतो ना. माहित आहे ना तुम्हाला आपल्या आनंदीचं कसं होतं तर आहे ना, आपल्या पोरीचं बी आहे ना मॅटर, म्हणून मला भेव लागत आहे. हाय, पण कोणाला माहित नाही ना, आपल्यालाच माहित आहे. एवढ्या लोकांना आपण बसला, एवढ्या लोकांना माहित आहे. का हो, त्या लक्ष्मीबाईला आणि चंकी बुड्याला बी तर माहित आहे ना? त्या बुडाबुडीचं काय, चांगले आहेत ते. हो बाप्पा, चांगले आहेत ते, पण कोणाच्या पोटातलं कोण सांगितलं बाप्पा? माहित नाही का ते लक्ष्मीबाई किती चुगल्या करते, इथची गोष्ट तिथं आणि तिथची गोष्ट इथं. नाही नाही वहिनी, बेजानं बजाडली म्हटलं बुड्यानं, लय हानली. हो का बाप्पा? हो, इकडली गोष्ट तिकडे करायसाठी बेजानं हानली होती म्हटलं बुडी. आता बुडी काही चुकल्या नाही करत, खंडित झालेली आहे बुडी एकदम. हो, लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे, लग्न तर करायला लागते, पण पैसा आदला बी तर पाहिजे ना हाताखाली. बाप्पा आनंदीची बाप्पा, आपल्याला काही जास्त दिखावा नाही करायचा बाप्पा. साधं साधं करायचं. असतील ते करोडपती घरचे तुमच्या घरी करा म्हणा. जे करसान ते तिकडे करसान म्हणा. रिसेप्शन गिसेप्शन देसान म्हणा. आमच्याच्यान जसं होते बाप्पा म्हणा, चटणी भाकर तसं आम्ही करतो म्हणा. काही जास्त पछड्यात काही पडू नका. काही दिखावा काही दाखवू नका बाप्पा. अव दिखावा नाही, पण बुंदी पुरी असं तर करायला लागेल ना. बुंदी पुरीचं जेवण नाही देशील का? बुंदी पुरी शव हे लागेल नाही. ते तर करावंच लागेल म्हणा. भाऊ माघारी आहे ना, माघारी आहे. चण्याची डाळ आहे, मी चण्याची डाळ देतो. त्याचं करून आणा बेसन, बुंदी गिंदी शेवते त्याच्यातच बनतात. हो माधवी भाऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हाव ना, आम्ही तुम्हाला थोडीफार मदत करतो ना. पण बाप्पा आनंदीचं लग्न लवकर उरकून टाका बाप्पा. हो आनंदीची बाबा, मी काय म्हणतो, आनंदीच्या सासऱ्याला फोन करा आणि त्याला म्हणा लवकरच तारीख काढू म्हणा लग्नाची. करा लागेल. आता तुला माहित नाही का, आनंदीच्या सासऱ्याचा हात बी जायला म्हणते ना. आता त्याच्या घरी बी आता परेशानीच आहे ना. पाहू दे ना, आता थांब ना थोडी. काही नाही बाबा, ते उन्हाळ्यात लग्न नका करू बापा. ऊन म्हणते मी. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती ऊन तपते तर. उन्हाळ्यात नका करू बापा. आता हिवाळ्यातच वाटपून घ्या म्हटलं. हो भाऊ, सुमित्रा बरोबर म्हणत आहे. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ना मग किती ऊन तपते तर. जीव लायलाय करते निरा. आणि ते बुंदीन शेव खाल्ले की बस अजूकच लायलाय करीत. हो, नाही नाही, उन्हाळ्यात नाही करू, करू ना. लवकरच करून टाकू, हिवाळ्यातच सटकून टाकू. पण या बाईली काय पैशाचं बजेट बी पाहा लागते ना. पैशाचं बजेट नाही जमवावं लागेल. होते ना केलं ना सर्व होते. जमते टायमावर पैसे. हो बापा, तेच म्हटलं मी ना, जास्त काही दिखावा नका टाकू. गरिबी गरिबी आपलं कसंही करून टाका. नाही तर कर्जबाजारी होऊ आपणच आणि फेड आपल्यालाच लागेल. मग फेडणं काही होणार नाही, मोठी परेशानी होऊन जाईल. कर्ज तर थोडंफार करावंच लागेल ना. आपला जो पैसा कुठे आहे जमा, पैसा नाही ना आपल्या जो. म्हणून म्हणत आहे जास्त काही काढसान नका, जास्त काही कर्ज नका करसान. कशी गरिबी गरिबी चट्टी भाकर आपली करून टाकसान. हो ना, पाहा लागेल ना आता. का हो सुमित्रा, आनंदी नाही दिसली मला. बाई ना, ते तर कॉलेजला गेली. माय बाई कॉलेजला तर सुट्टी आहे. नाही नाही, एक्स्ट्रा क्लास आहे म्हणे. असं असं. कधी येते तर मग ते माहित नाही. आता सकाळपासून गेलेली आहे, येण्यातच असेल आता. ते पाते आली आनंदी. आनंदी आली का बाई तू? काय करू आता, आई बाबाला सांगू का नाही सांगू, काही समजून नाही राहिलं मला. आनंदी, मी काय म्हणून राहिली. माय बाई पोरगी तर दुसऱ्याच विचारात दिसते मला. बाई आनंदी, अरे आई तू आवाज देऊ राहिली का? माय बाई किती वेळची आवाज देऊ राहिली हो तुले. मी आवाज देऊ राहिली, मुन्नी काकू आवाज देऊ राहिली, तुला आवाज नाही राहिला कामचा? नाही, थोडा विचार करत होती. अरे मुन्नी काकू बी आहे का, काका बी आहे का? हो बाई आले, त्या लग्नाच्या गोष्टी चालू आहे माय. मुन्नी काकू म्हणते लवकर लग्न आटपून टाका म्हणते आपल्या आनंदीचं. आता काकू बी आहे की इथं. आता कसं सांगू मी यायले, कसं सांगू आता की जगदीशजीनं म्हटलं की साक्षगंध तुटलं म्हणून. कोण्या तोंडानं सांगू आता येईल मी. आता सांगितलं असं इथं मुन्नी काकू बी आहे आणि काका बी आहे. आता कोण्या तोंडानं सांगू, सांगायची तर हिंमती नाही आहे मामध्ये. त्या लग्नाच्याच गोष्टी चालू होत्या बाई ना. हो का आनंदी, मी ना म्हटलं तर लग्न लवकर उरकून टाका बा. असं म्हणून बता माय बापाला मी. आई मी आराम करतो, मी चालली अंदर, माझं डोकं दुखत आहे. हो हो, जाय जाय, आता बाहेरून आली ना, डोकं दुखत असेल, जाय. हो आई. पाय माय बाई पोरगी कशी लाजली तर. काय झालं तिकडे, काहून आनंदी नाराज नाराज दिसू राहिली मला. तिचं मूड काही चांगलं दिसून नाही राहिलं मला. काय झालं सुमित्रा, काय विचार करू राहिली आता? नाही हो म्हणणे, काही विचार नाही करू राहिली मी.
हो आता करावंच लागेल पोरीचं लग्न. हां पोरीच्या लग्नाची गोष्ट केली तर विचार करून राहिली. काही नाही ना, सगळ्याचेच पोरीचे लग्न होतात. चांगलं आहे ना, चांगल्या घरी पडली ना आपली आनंदी, आपल्याला काही टेन्शन नाही ना तिचं. हो बाई ना, ते तर आहे माय. बाई माया जवाई बी माय असा जवाई भेटला व लाखात एक आहे म्हटलं, लाखात एक. हो जवळच्या बाबतीत तर नशीब काढलं बा आम्ही ना. काकू आनंदी आहे का? हो ना बाई अंदर आहे. बरं काकू, मग मी अंदर जाऊनच बोलून घेतो आनंदीसोबत. हो जाय जाय. का ना सुमित्रा, हे लीलाबाईची पोरगी आहे ना? हो लीलाबाईची पोरगी आहे ना, आपल्या आनंदीची दोस्ती नाही पक्की. माय बाई आता लीलाबाईची पोरगी बी आली लग्नाले नाही. मग नाही तर काय माय, आपली आनंदीने हे एकाच तर वर्षातल्या माय. हां एकाच वर्गात नाही शिकतात, एक वय सारखंच आहे दोघीचं. माय बाई मला वाटलं लीलाबाईची पोरगी लहान आहे. नाही हो माय, कुठली लहान, आपल्या आनंदी एवढीच आहे. हो का व आली मग आता लीलाबाईची पोरगी बी लग्नाले, तिचंही करावं लागते यंदा. हो आली लग्नाले, आता म्हणेन ते मला एखादा पोरगा गिरगा असला तर पाल लावशील म्हणे. हाय काय एखादा पोरगा? हां हाय तर खरी, पण आता विचारा लागेल. विचार ना, चांगला नोकरी पाण्यावर असला तर. हो का? नोकरी पाण्यावर तर नाही आहे माय, पण नोकरीवर लागायची तयारी करत आहे पोरगा. विचारून पाहिजे मग मी लीलाबाईले. विचारून पाहिजे मग, जमलं तर जमलं. कोणाचंही घर बसव माय नाही. मग नाही तर काय माय, कोणाचे दोनाचे चार हात हो. जगदीशजी मला असं वाटलं नव्हतं तुम्ही असं करसान म्हणून. तुम्ही ना डायरेक्ट साक्षगंधच तोडून टाकलं. तुम्ही ना असली जाण्याची काही कोशिश नाही केली, काही नाही केली. मलाच गुन्हेगार समजून घेतलं आणि लगेच साक्षगंध तोडून गेलं. हेच तुमचं प्रेम होतं का? हेच होतं तुमचं प्रेम? तुम्ही ना साक्षगंध डायरेक्ट तोडलं. तुम्ही ना डायरेक्ट म्हटलं की मी तुझ्या संग लग्न नाही करू शकत, मला अशा पोरीसंग लग्न करायचं नाही. पण माया मनाचा तुम्ही ना काही विचार केला का? काही विचार केला का तुम्ही ना? आता मी आई बाबाले कोणत्या शब्दात सांगू? आता कसं सांगू मी त्याला? ते तर स्वप्ने सजवत आहेत, असं लग्न करू तसं लग्न करू, माझ्या लग्नाच्या गोष्टी करत आहे. त्याला आता कसं सांगू मी? कसं सांगू की आता माझं लग्न नाही होणार, माझं साक्षगंध तुटलं. आता त्याला कसं सांगू मी? जगदीशजी मला वाटलं नव्हतं तुम्ही असे करसान म्हणून. आनंदी तू रडू राहिली का लगे? हो माय रडू नाही तर काय करू, खुश हो का मग? नाही हो मी अशी नाही म्हणून राहिली. मी म्हणून राहिली जास्त टेन्शन नको घेऊ. कंचन कशी टेन्शन नाही घेऊ मी? कशी टेन्शन नाही घेऊ तू सांग बरं. माय एवढं मोठं साक्षगंध तुटलं आणि तू म्हणतं की टेन्शन नको घेऊ. आनंदी मला माहीत आहे तुझ्यावर लय पहाड कोसळलं. तुझ्यावर पहाड कोसळलं मी समजू शकतो, पण तू असं रडल्यानं चालणार नाही ना. हार मानतं का तू? तू काही गलती नाही आहे, तू गलती कशी काय मानत आहे? गलती नाही आहे तू. आपल्याला अम्मांची असलीयत आणा लागेल. जगदीश भाऊजी समोर आपल्याला असलीयत आणा लागेल. आपण अम्मांची असलीयत आणू त्याच्यासमोर. कशी आणशील? ते माझं तर बोलतही नाही आहे, काही नाही. पाहू ना, विचार करू ना. तू ना काकू काकाला तर काही सांगितलं नाही ना? नाही मी नाही सांगितलं. तिथं मुन्नी काकू होती, काका होते, म्हणून मी काही सांगितलं नाही. मी काय म्हणतो एवढी घाई नको करू, सध्याशी सांगू नको. काकू काकाले टेन्शन देऊ नको आणि त्याला काही सांगू नको. पण सांगा तर लागीनच ना मग. म्हणजे काही सांगा नाही लागत. आपण करू बरोबर करू. आपण असलीत आणू, आपण अमनची असलीत आणू भाऊजी समोर. पण कशी आणशीन आपण? काही ना काही दिमाग लावा लागेल. आता थांब, माझा दिमाग चालू दे. आता मी काय म्हणली, भाजी कायची बनवू आज? भाजी कायची बनवू म्हणजे मी तुला सांगत आहे, जोपर्यंत सोनूबाई आहे घरात नाही तोपर्यंत पोरीच्या पसंतच्याच भाज्या बनतील, पोरीच्या पसंतचाच स्वयंपाक बनेल. सोनूबाईला विचार काय खायचं आहे सोनूबाईला, त्या हिशोबाने बनव. मी पहिले सोनूबाईलाच विचारलं होतं. मी सोनूबाईजवळ गेली होती. मी सोनूबाईला म्हटलं काय खासान, म्हटलं काय बनवू, तर सोनूबाई म्हणे काही बनवा म्हणे, मी काही खातो म्हणे. माय बाई या पोरीला काय झालं बाप्पा, खरं या पोरीची तब्येत नाही चांगली. नाही तर आल्यावर हे खात नाही आई, ते खात नाही आई, हे बनवायला लाव, ते बनवायला लाव. काय झालं या पोरीला मला काही समजून नाही राहिलं. आता ताईमध्ये लय परिवर्तन आलं. काय म्हटलं? काही नाही आता. मी म्हटलं मग आता काय बनवू सांगा ना, तुम्हीच सांगा मग आता. मी काय म्हणतो, सोनूबाईला मिरच्याची भाजी लय आवडते. मिरच्याची भाजी आणि भाकर बनव. बरं बापा, मिरच्याची भाजी आणि भाकर ना, मला भाकर नाही येत पण बनवता. तुम्हाला तर माहीत आहे कशा येतात बनवतात. काय माय बाई एक काम नाही येत तुले. मग ठीक आहे, तू मसाला गिसाला काढून ठेव, डाळ बी मीच बनवतो आणि भाकरी मी बनवीन. मग हे आणली सून करून, काही येत नाही ना, काही नाही बनवता. चला बापा येईल नाही येत. दुसरी तरी मी गावातली केली, आता दुसरी आली तर मस्त भाकरी बनवून चारीन मला. आनंदी गावातली आहे पोरगी, तिला येतात भाकरी गिकरी बनवता, ते तरी चारीन मला. हे तर काही चारतही नाही. आता भाकरी येत नाही तर काय करू? मी तर बनवतो ना, दुसरा सर्व स्वयंपाक बनवतो, पोळी भाजी सर्व बनवतो. आता भाकरी येत नाही तर काय करू? म्हणूनच मला गावातली सून पाहिजे होती, भाकरी गिकरी थापणारी. तुला येत नाही ना भाकरी? तर येत नाही तर काय करू? आता आनंदी आली तर आनंदीच चारीन मला, मी लाईनी सून तेच चारीन मला. आता भाकरी बनवून नाही तर आता मलाच बनवावं लागेल भाकरी. आणि तू कर तयारी करून ठेव, मी येतो बनवतो भाकरी. बरं आता मी काऊन बोललो आनंदीला असं, काऊन बोललो? आता मला आता समजून नाही राहिलं काय करू काय नाही तर. ऐ माय बाई हा कोण असा उदासल्यासारखा दिसू राहिला माय, आणि शिदा निघू राहिला, बोलणं नाही काही नाही. आहे आलो गेलो का काही 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 नाही बोलू शिदा निघू राहिला. काय झालं मायले? आता तर चांगला होता. हो माय बाई जगदीश भाऊजीला काय झालं? काऊन असे नाराज दिसू राहिले मला? अय पोरा, ओ जगदीश कुठं चालला रे? असा काऊन असं तू उदासीन सारखं तोंड आहे? काय झालं तुले? सांग ना मला, कुठं चालला? मी असं काऊन बोललो आनंदीले? अय जगदीश भाऊजी आता काय म्हणत आहे? ओ भाऊजी काय झालं वहिनी, मला आवाज दिला का?
हो रे, तुलाच आवाज दिला. कोणत्या दुनियात आहेस बापा तू? काय झालं तुला? काऊन असा उदासीला आहेस? आई काही नाही आहे, थोडं थकलेलं आहे. थकतो तर रोजच तू, पण असं नसतं बा. आज काय झालं तुला? काही कोणी बोललं का? काही झालं का? नाही नाही काही नाही झालं. आई माझी तब्येत थोडी बरी नाही आहे, माझं डोकं दुखत आहे, मी चाललो माझ्या रूममध्ये. बरं जाय बापा, आराम कर. हो आई. अरे जगदीश भाऊजीला काय झालं? कशी कोण नाराज? ओय बाई ना, मी काय म्हणून राहिली, जा तयारी कर स्वयंपाकाची. टाइम उरायला. जगदीश भाऊजी काऊन असे नाराज आहे? पहा लागेल, विचार लागेल त्याला काय झालं तर. ओ मोहिनी मॅडम, मी काय बोलायला ऐकू राहिला माया? का तुम्ही बी कोणत्या विचारात नाही आहे? अरे हो आता बोला, काय म्हणून राहिले? मी म्हणून स्वयंपाकाची तयारी कर लवकर, उशीर उरायला. हो आता लवकर लवकर स्वयंपाकाचं अडपून घेतो. पाहतो काय म्हणते जगदीश भाऊजी, काय झालं ताईले तर. जा लवकर स्वयंपाक करा. हो आता. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया रे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. जगदीश भाऊजी काय झालं? काऊन एवढे गमचे गाणे ऐकू राहिले बाप्पा तुम्ही? काय झालं? काही नाही वहिनी, काही नाही झालं. असंच मला वाटत होतं गाणं तर म्हटलं. नाही नाही बाप्पा, तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटून नाही राहिलं की काही झालं नाही म्हणून. काय झालं सांगा ना मला. नाही ना वहिनी, खरं सांगत आहे, काही नाही झालं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाप्पा मी टेन्शन नाही घेईन तर कोण टेन्शन घेईन? हा सांगा ना काय झालं तर. मला नाही सांगसान तुम्ही तर कोणाला सांगसान? नाही नाही वहिनी, काही नाही झालं. पहिलेच तुम्ही घरातल्या कामात असता, एवढं टेन्शनमध्ये असता. माझं टेन्शन कुठं घेता? काही नाही झालं, राहू द्या. कायचं टेन्शन? मला नाही सांगसान तर कोणाला सांगसान बाप्पा? हा वहिनीला नाही सांगेन देर तर कोणाला सांगेन मनातल्या गोष्टी? सांगा ना काय झालं तर. पा मी तुमची मित्र बी आहो ना. हा तुम्ही म्हणता ना वहिनी, तुम्ही माझी वहिनी बी आहे मैत्रीण बी आहे, तर सांगा मला काय झालं सांगा. वहिनी काही नाही झालं ना, जाऊ द्या ना. तुम्ही काय टेन्शन घेता, राहू द्या ना. नाही नाही काहीतरी झालं, सांगा काय झालं. मी ना आता साक्षगंध तर तोडलं. आता घरातल्या लोकांना तर सांगाच लागेल ना. माहीतच होईल सर्वाईले. सांगून देतो आता वहिनीले. काय झालं बाप्पा सांगा ना. वहिनी तुम्हाला माहित आहे का, मी ना आनंदीसोबत माझ्या साक्षगंध तोडलं. काय काय बोलू राहिले तुम्ही? मी काही गलत तर नाही ऐकू राहिले ना? तुम्ही साक्षगंध तोडलं? हो तुम्ही बरोबर ऐकत आहे, मी ना साक्षगंध तोडलं. काऊन बाप्पा काय झालं होतं? काऊन साक्षगंध तोडलं? वहिनी आनंदी आहे ना, आनंदी काही चांगली पोरगी नाही आहे, फ्रॉड आहे, ते चीटर आहे. म्हणजे? हॉस्पिटलमध्ये तिचा बालमित्र आहे ना, तो आला होता. तो म्हणे की आनंदीचं माझ्यासंग चक्कर चालू होतं म्हणे, आमच्या दोघांचं अफेअर होतं म्हणे. आणि तिनं पैशासाठी माझ्यासोबत अफेअर केलं होतं म्हणे. मग दुसरा पैशावाला पोरगा भेटला तर त्या पोराले पकडलं म्हणे तिनं आणि मला सोडून दिलं म्हणे पैशासाठी. आणि माझ्यापासून लय पैसे लुटले म्हणे. आणि तुम्ही चांगले पैशावाले भेटले तर त्या पोराला सोडून दिलं म्हणे, तुमच्या संग लग्न करत होती म्हणे. आनंदी तर वाटत नाही, पण अशी चेहऱ्याहून लय शरीफ पोरगी येते. नाही वहिनी, मला बी असं वाटलं होतं आनंदी खूप शरीफ आहे. मला पण ती भोलीभाली वाटली होती, पण ते जशी चेहऱ्यावर दिसते ना तशी नाही आहे. तुम्हाला कसं माहित तशी नाही आहे? त्या पोरानं सांगितलं मला. तो पोरगा सांगत आहे हे खरं आहे, हे कशाहून वाटते तुम्हाला? काऊन तो पोरगा खोटा बी तर बोलू शकते ना. वहिनी पण तो पोरगा काही खोटं बोलीन, कोण खोटा बोलीन तो? असं बी होऊ शकते त्यानं आनंदीला धोका दिला असेल, असं बी होऊ शकते ना. पण तो पोरगा काही खोटा बोलीन, त्याला काय गरज आहे खोटं बोलायची? काही असेल त्याच्यामध्ये वादविवाद म्हणून बोलत असेल. नाही वहिनी, तो पोरगा लय खरा वाटला होता, लय मासूम होता. तुम्ही नाही पाहिलं, तुम्ही पाहिलं असतं त्या पोराला, त्याचं बोलणं ऐकलं असतं ना, मग तुम्हाला समजलं असतं. बापा भाऊजी तुम्हाला मी शिधी शिधी गोष्ट सांगतो. आताच तुम्ही ना म्हटलं ना आनंदीच्या चेहऱ्यावर जाऊ नका, ते भुलीभाली दिसते, काही तशी नाही आहे. तसा तो पोरगा भोलाभाला दिसते, पण तो खराब नसेल. त्याची इंटेन्शन खराब नसेल, हे तुम्हाला कशाहून वाटते? पण नाही ना वहिनी, तिनं म्हणते त्या पोरासंग चक्कर होतं, मग दुसऱ्या पोरासंग चक्कर होतं. पहिले पैशानं लुटलं म्हणते त्या पोराले, तिनं पैशासाठी प्रेम केलं होतं म्हणते ना. त्या पोरानं म्हटलं तुम्ही ना ऐकून घेतलं. काऊन त्या पोरानं म्हटलं तुम्ही ना ऐकून घेतलं? एवढाच भरोसा होता का तुम्हाला आनंदीवर? एवढाच भरोसा होता? नाही वहिनी, भरोसा तर लय होता आनंदीवर, पण तिनं मला पहिले काऊन नाही सांगितलं? त्या पोरानं येऊन मला सांगितलं. आनंदीला मी विचारलं होतं तू हे चक्कर आहे का, अफेअर आहे का? ते कोण खोटी बोलली, कोण खोटी बोलली ते माझ्यासोबत? तिची बी काही मजबुरी असेल म्हणून ते खोटी बोलली असेल. काय मजबुरी होती? मी तिची हर मजबुरी समजायला तयार होतो ना. झाली तिच्याच्यान गलती, नाही सांगितलं तिनं तुम्हाला. मग का तिला एवढी मोठी सजा देसान का? डायरेक्ट साक्षगंध तोडसान का तुम्ही? तुम्ही ना त्या पोराचा पक्ष ऐकला, तिला बोलायचा मौका दिला, तिची गोष्ट ऐकली तुम्ही ना. नाही वहिनी, मला रागच एवढा आला होता, मी तिची गोष्टच नाही ऐकली. ते म्हणे की त्या पोरांना मला धोका दिला, त्या पोरांना मला धोका दिला. मी नाही धोका दिला ते म्हणत होती मला, पण मला रागच एवढा आला होता, मी तिचं ऐकलंच नाही. आणि ते हे बी म्हणत होती मी तुम्हाला पहिलेच सांगणार होती म्हणे, पण मधात काही ना काही करण्या काही अडथळे येतच गेले म्हणे, मी तुम्हाला सांगणार होती तरी मी तिचं ऐकलं नाही. मला रागच खूप आला होता. हा मग याच्यात गलती कोणाची आहे? तुम्हीच विचार करा, एक विचार करा आणि मला सांगा. एक तुम्हीच विचार करा आणि मला सांगा की तुम्ही ना तिची गोष्ट ऐकायला पाहिजे होती का नव्हती? ऐकायला पाहिजे होती वहिनी, बरोबर बोलत आहे तुम्ही.
मग तुम्ही ना ऐकलं का नाही तिचं? हे जे आयुष्यभराचे रिश्ते असतात, तुमची बायको होणार होती ते, हां जिंदगीभराचा रिश्ता जुळणार होता तुमचा तिच्यासोबत, आणि तुम्ही ना एक पलमध्ये तिच्या संग रिश्ता तोडून टाकला, तिच्यावर भरोसा नाही केला, काही नाही केला. त्या पोरीच्या मनावर काय बितत असेल? पण ती खोटी बोलली ना, खोटी बोलली ना माझ्यासोबत. तुम्हाला तर माहित आहे मला खोटे बोलणारे लोक बिलकुल आवडत नाही, तुम्हाला तर माहित आहे. अरे हो, खोटे बोलणारे आवडत नाही हे बरोबर आहे, पण ते खोटी बोलली का तो पोरगा खोटा बोलला हे तर तुम्ही समजायला पाहिजे ना. मी ना म्हटलं तिला काही सबूत आहे का अजून? सबूत म्हणजे? तुम्ही का कोणते जज आहे का तुम्हाला सबूत पाहिजे? नाही बा, तू खोटा बोलत आहे. मग त्या पोराजवळ काय सबूत होता की आनंदीनं त्याला धोका दिला, मग पैशासाठी त्याला सोडलं, मग दुसरा पोरगा पकडला, मग त्या पोराला तुमच्यासाठी सोडलं, त्याच्याजवळ कोणता सबूत होता? त्याचं तर ऐकलं तुम्ही ना. अरे हो वहिनी, हा तर विचार मी केलाच नाही. भाऊजी, असे जे निर्णय असतात ना, ते सोचून समजून थंड्या दिमागानं विचार करून घ्या लागत असतात. तुम्ही गेले, तिला बोलून दिलं, साक्षगंध तोडलं म्हटलं आणि चालले आले. आनंदीचं काहीच ऐकून घेतलं नाही. थोडं तिचं तर ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण वहिनी, ते ते माझं खोटी बोलली ना, खोटी बोलली ना. तिचं चक्कर चालू होतं, तिने मला पहिले सांगायला पाहिजे होतं ना. मी तिला विचारलं होतं ना. आणि एका पोरासंग नाही, 2-2 पोरासंग. सांगा बरं, कोणता नवरा सहन करीन की आपली होणाऱ्या बायकोची 2-2 पोरासंग चक्कर चालू आहे? कोणता पोरगा सहन करीन सांगा बरं? माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? हा, मी तेच म्हणत आहे. मी बी तुमच्या जागी असता तर मला बी राग आला असता, मीनं बी राग केला असता, पण तिचं पण ऐकून घेतलं असतं पहिले, आणि नंतर त्या पोराचं बी ऐकून घेतलं असतं, मग विचार केला असता. वहिनी, याच्यात काय विचार करणार? ते तर खोटी ठरली ना. तुम्ही तिचा पक्षच नाही ऐकला, तिची गोष्टच नाही ऐकली, तर ते खोटी कशी काय ठरेल? काय करू वहिनी आता? एक काम करा, फोन काढा तुमचा, तिला फोन लावा आणि तिला म्हणा भेटायला ये म्हणा, मला त्यासंग बोलायचं आहे म्हणा, आणि शांत दिमागानं थंड दिमागानं बोलसान तिच्यासोबत. तिची पुरी गोष्ट ऐकून घेसान. काय ऐकून घेसान म्हणता वहिनी तुम्ही? आता ऐकायला आणि बोलायला काही राहिलंच नाही ना, काहीच नाही राहिलं. नाही ऐकता का तुम्ही? फोन करता का तिला? एक बार बोलता का तिच्यासोबत? बरं वहिनी, मी फोन तर लावतो, पण मी नाही बोलत तिच्यासोबत, तुम्हीच बोलसान. काऊन तुम्ही काऊन नाही बोलत म्हणते? नाही नाही, मी नाही बोलत तिच्यासोबत, तुम्हीच बोलसान. भाऊजी, तुम्हीच बोलसा ना तिच्यासोबत, तुम्ही बोलसान तर तिला चांगलं वाटेल. नाही नाही वहिनी, मी नाही बोलत तिच्यासोबत. तिने माझ्या लय मन दुखवलं, लय मन दुखवलं. मी तिच्यासोबत बोलू नाही शकत. मी तिला काही बोलून देईन, त्याच्यापेक्षा तुम्ही बोला. म्हणजे? ते माझं खोटी बोलली ना, मला खोटे बोलणाऱ्याचा तर लय राग येते. खोटे बोलणारे लोक मला बिलकुल नाही आवडत. जाऊ द्या आता, भाऊजीला राग आलेला आहे, भाऊजीचं लय मन दुखलेलं आहे, भाऊजीला नाही बोलू देत, मीच बोलून देतो. नाही तर फालतूच्या फालतू हे काही बोलून देतील, काम बिघडून जाईल. बाप्पा रे, भाऊजीला तर चांगलाच राग आलेला आहे आनंदीचा. येणार बी म्हणा राग, राग येणं साहजिकच आहे. कोणाही माणसाला म्हटलं की तुमची होणारी बायको मासंग चक्कर होतं, मग दुसऱ्या पोरासंग चक्कर होतं, कोणी काही गोष्ट सांगेन तर कोणाही माणसाला राग येईन. भाऊजीचं एक बरोबर आहे, काम बिघडू द्यायला नाही पुरत, मला सानंदीसोबत बोलायला पुरते. पहा लागेल ना, त्या पोरीचं बी ऐकायला लागेल ना, काय खरं आहे काय खोटं आहे तर. नाही तर लग्न तोडणारे तर लय असतात, लग्न जोडणारे कमी असतात आणि तोडणारे जास्त असतात. बरं, लावा तुम्ही फोन, मी बोलतो. बरं वहिनी, तुम्ही बोला, पण असं म्हणसान की मला भेटायचं आहे, माझं नाव नका सांगसान. बरं बाप्पा, तुमचं नाव नाही सांगेन, द्या फोन लावा.